नमस्कार, मी अभिजित करंजुले. आपल्या सर्वांना सूचित करण्याकरता मी आज हा व्हिडिओ या ठिकाणी रिलीज करत आहे. आपल्या सर्वांनाच ठाऊक होते, या अंबरनाथ शहरामध्ये भ्रष्टाचाराने खूप मोठं थैमान त्या ठिकाणी घातलंय. आज संपूर्ण अंबरनाथ शहर हे अंधारात त्या ठिकाणी आहे. आज अंबरनाथमध्ये प्रत्येक रस्त्याला त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी आहेत आणि या सर्व गोष्टींच्या विरुद्ध एक आक्रोश म्हणून 25 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजे आजच्या दिवशी आपण अंबरनाथ नगरपालिकेला टाळेबंदीचं एक आक्रोश आंदोलन त्या ठिकाणी करणार होतो. काल रात्री सायंकाळी 8-9च्या दरम्यान सन्माननीय अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी विनंती केली, यांच्याशी एक बैठक त्या ठिकाणी पार पडली. त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित दिले आणि पत्र देखील त्या ठिकाणी आम्हाला दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी आम्हाला विनंती केली आहे की आपण जे आंदोलन त्या ठिकाणी करणार होतो त्या 3 हप्त्यासाठी आम्हाला मुदत द्यावी. 3 हप्त्याच्या कालावधीमध्ये जेही आपण त्या ठिकाणी त्यांना प्रश्न त्या ठिकाणी मांडलेत की आपली समस्या त्या ठिकाणी मांडली, त्या प्रश्नांचं किंवा समस्यांचं निवारण ते येत्या 3 आठवड्यांमध्ये आपल्याकरता करणार आहेत. खरं तर मला असं वाटत नाही की पुन्हा आपल्याला असं कोणत्या आंदोलनाची भूमिका किंवा त्या ठिकाणी कोणतं आंदोलन करायची गरज पडेल. ही एक अपेक्षा त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांकडून आपण करतो की त्यांनी जो आपला शब्द दिले आणि लेखी सुद्धा या ठिकाणी त्यांनी आपल्याला पत्र दिलंय की 3 आठवड्याचा आम्हाला काळ त्या ठिकाणी पाहिजे. तर नक्की आमची सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वॉर्ड रचनेच्या कामामध्ये अनेक अधिकारी किंवा अनेक ते स्वतः त्यामध्ये व्यस्त असल्या कारणाने आपल्या समस्यांना त्या ठिकाणी वेळ देऊ शकले नाही, परंतु त्यांनी त्याकरता दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. तसेच 3 हप्त्याचा काळ त्यांनी आपल्याकडनं मागून घेतला आहे. मी आपल्या सर्व नागरिकांना, माझ्या सर्वच सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की असाच आपला प्रतिसाद त्या ठिकाणी ठेवा, असं सहकार्य आपल्या त्या ठिकाणी ठेवा. आणि एक छोटी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो की पुन्हा आपल्याला कायदा हातात घेण्याचा विषय किंवा आंदोलनाचा विषय न यावं. हे ईश्वर त्या ठिकाणी नगरपालिकेला सुदबुद्धी द्यावं आणि लोकांना या समस्यातनं तिकडं मार्ग काढण्याचा प्रयत्न या नगरपालिकेने निश्चित करावं. मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला सूचित करतो की आज जे आपण आंदोलन करणार होतो ते 3 आठवड्याकरता आपण ते स्थगित करतोय. परंतु जर का आपल्याला त्या ठिकाणी परत जर का असं जाणवलं की आपल्याला कुठंतरी फसवणूक होते, आपल्याला न्याय मिळत नाही, तर पुन्हा एकदा कायदा आपल्याला हाताशी घ्यावाच लागेल. आपल्या न्यायासाठी आपल्याला लढाई करावीच लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.